कुरणखेड पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येत असलेल्या कुरणखेड येथील नवीन वस्ती भागांमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी एका व्यक्तीच्या घरामध्ये 54 लहान मोठ्या कोंबड्यांपैकी 34 लहान मोठ्या कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली। गावामध्ये लोकांनी बर्ड फ्लूनी कोंबड्या मृत झाल्याची चर्चा संपूर्ण गावासह परिसरात रंगू लागली। त्याची माहिती कुरणखेड येथील कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश ताथोड यांना मिळाली असता त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। 3 मृत कोंबड्यांना पुणे येथील लॅबमध्ये उर्वरित तपासणीसाठी पाठविले आहे। तसेच त्याच परिसरातील कोंबड्या, कबूतर यांची संपूर्ण पाहणी करून तपासणी सुद्धा करण्यात आली आहे। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश ताथोड, डॉक्टर संदीप गावंडे, छत्रपती शिवाजी महाराज आपत्कालीन पथकाचे प्रमुख रणजित घोगरे हे उपस्थित होते। तपासणी अहवाल येईपर्यंत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश ताथोड यांनी आवाहन केले आहे। श्री नवीन वस्ती कुरणखेड येथील हुसेन खान, मुमताज खान यांच्या घरातील शिवारातील वर्षातील एकूण 34 कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झालेला आहे। वरिष्ठ कार्यालयाला या संपूर्ण घटनेची माहिती दिलेली आहे। त्यानुसार आपण मृत कोंबड्यांची पाहणी केलेली आहे व त्या कोंबड्यांचे उत्तरीय तपासणीसाठी आपण त्या 3 कोंबड्यांचे जे आहेत शव घेतलेले आहेत, डेथ बॉडीज मॉर्टॅलिटी जी झालेली आहे आणि त्या तपासणीसाठी आपण ते पुण्याला प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवत आहोत। तरी गावातील नागरिकांनी जोपर्यंत हा अहवाल तो पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते तोपर्यंत काही घाबरण्याचे काही कारण नाही आणि आपण तपासणी आल्यानंतर तो अहवाल आल्यानंतर आपण पुढील कारवाई करू। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।